खूप मोठा फलंदाज पाहायला भेटतो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे मात्र पाहायला भेटतोय पाळे बनाम मानेरे दोन्ही संघामध्ये खूप मोठे दोन्ही संघ खूप मोठा संघ मानेरे संघ सुद्धा स्ट्राइक आहे पहिला चेंडू बॅटची कडा खूप मोठा मासा गळाला लाल घेतोय चुकी केली गेली इथे मात्र सन्मान द्यायचा होता चेंडूला मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात बळी पडला गेला इथं मात्र पांड्या बॅक टू बॅक डगआउट इथे मात्र पहिल्या चेंडूवर परतावं लागलं बॅड लक असेल या मनीष कोळेकर यांचं मात्र पहिला चेंडू कव्हर रिजन मध्ये आला गल्ली पॉइंटचा क्षेत्ररक्षक सरकला आणि चेंडू कॅरी केला गेला इथे मात्र फलंदाज बाद तिसऱ्या क्रमांकाचा नवीन फलंदाज येतोय नॉन स्ट्रायकर असेल हरेश स्ट्रायकर असेल इथे मात्र मिलिंद मलंगड एरियातील एक मलंगड एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते या मिलिंदला सुद्धा मिलिंदचा हा चेंडू त्रिपाळचे क्लीन बॉल दांडी उद्ध्वस्त फर्निचर उद्ध्वस्त केले जाते इथे मात्र मिलिंद बॅक टू डग आउट इथे मात्र दोन चेंडू दोन गडी बाद करण्यात यश आलं खूप मोठे मासे गळाला लागले गेलेत खूप मोठे झटके दिले गेलेत इथे कापरे सिद्धी पालेगाव संघाला ते मात्र मैदानात जातोय चौथ्या क्रमांकाचा नवीन फलंदाज अजूनही स्ट्राईकला असेल सूरज आणि हरीश याची जोडी या चेंडू मात्र सरळ रेषेत केलाय गॅपच्या सिलेक्शननी ते मात्र खरपूस समाचार लॉंग ऑफ रिजन मध्ये चौकार येतोय चौकाराच्या मदतीने अकाउंट खोललं गेलंय डबल कव्हर धावसंख्या इथे मात्र लागल्या गेल्या 4 धावा पाटील सिद्धू हा फिरकीचा जादूगार नितेश पाटीलच्या निळजे संघाचं नाव आहे जय हनुमान ही क्रिकेटपटूंची खाण ही क्रिकेटपटूंची खाण इथे क्रिकेट जीव की प्राण इथे क्रिकेट जीव की प्राण या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान मात्र पहिला चेंडू विकेट कॅरी केला हॅट्रिक चेंडू होता हॅट्रिक चेंडूवर चौकाराला चेंडू मात्र क्रॉस लाईन आता मात्र कुठेतरी सूरजची बॅट तळपली गेले इथे मात्र बॅक टू बॅक दोन चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावपल कव्हर धावसंख्या इथे मात्र कापरे सिद्धी पालेगाव संघाच्या 2 लॉस 8 धावा विशाल म्हात्रे केयू मुंडे देवीच्या पाड्याचा म्हात्रे कुणाल प्रथमेश पाटील दीपक पाटील गोलंदाज आहेत फार वेगवान ते मात्र 2 चेंडू 2 विकेट कॅरी केले त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आला मैदानात सूरज येतोय तर सूरजने बॅक टू बॅक 2 चौकार दाखवलेत हा चेंडू मात्र पुन्हा एकदा गॅपच्या सिलेक्शन आता मात्र चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल लॉंग ऑफ रिजनचा एकदा पूर्ण केली जाते एकच धाव मात्र थांबावं लागलं इथे मात्र सूरजला तर नॉन स्ट्राईक होता अद्याप 5 चेंडू मी म्हणेन हरेश सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत मैदानात असेल चेंडू मात्र पुन्हा एकदा गॅपच्या सिलेक्शन सरळ रेषेत आपलातून फटका इथे मात्र डी पेक्षा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू परार माइट हिट कनेक्टिंग हरेश बेगेट षटकार
मात्र 2 गडी बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की मॅनल्टी पॉवर प्ले मध्ये फक्त आणि फक्त 5 ते 6 धावा बनतील, मात्र सूरजने मात्र खेळाडू कक्षामधूनच मात्र सेट होऊन आला हा फलंदाज. मात्र बॅक टू बॅक 2 चौकार दिसले सूरजच्या बॅटमधनं. खूप वेळ मात्र पाहिलं गेलं या पाळेगाव संघाला. मात्र खूप जवळील मित्रपरिवार असेल या पाळेगाव संघामध्ये. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघाला, विश यू ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. तर धाव फलकावर धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात इथे मात्र या षटकाराच्या मदतीने 15 धावा. तर हरेशने मात्र पहिला चेंडू स्पेस केला. इथे मात्र डिपेक्षा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला फेकून दिलं. माहिती आलं षटकाराला. षटकाराच्या मदतीने सन्मानजनक स्कोर. पिवांचा अतिशय सुरेख असा वापर. 15 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे मात्र येतोय. तर माननीय श्री नरेश यशवंतराव यांना विनंती असेल आपण कमिटीमध्ये संपर्क साधा. तर ज्या फलंदाजाने 2 चौकार दाखवले तोच फलंदाज ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक हरेश. ऑन स्ट्राईक सूरज. नॉन स्ट्राईक ज्याने षटकार दाखवलाय तोच मात्र हरेश. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय बारविडा मेन कडनं. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी केली जाईल. तेजस बारविडा मेन कडनं पहिला चेंडू. गोलंदाज सफल होईल. फलंदाजी मार्कवर फलंदाज सूरज पहिला चेंडू स्पेस करेल. पहिला चेंडू मात्र सररक्षित केलेला आहे. चेंडू क्रॉस द लाईन केला जातोय. चेंडू मागे शतरक्षक येतोय. लॉंग ऑफ रिझन मधनं एकदा पूर्ण. दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण. गुरुवाने बिटवीन द विकेट. सूरजच्या माध्यमातून 2 धावा येतील. 2 धावेने धाव पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या इथून मात्र 17 धावा. कापरे सिद्धी पाले खूप मोठा संघ. मलंगाड विभागातील एक आयकॉन संघ म्हणून ज्यांची ओळख असेल कापरे सिद्धी पाले संघ. तर सूरजच्या जर बघा उभा राहण्याचा टान्स मात्र देखणादायक असा टान्स. हा चेंडू मात्र सूरजसाठी शॉर्ट पिच चेंडू. गुल्ल्यांचा वापर. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी उसळी घेतोय. उसळी घेतल्यानंतर सूरजच्या कानाच्या आणि खांदाच्या मधनं चेंडू फरार. विकेट किपरच्या हातात. सब डॉट चेंडूची समाप्ती. धावफलक स्थिर. धावफलकावर धावसंख्या 17 धावा. हा चेंडू आता मात्र फटका फसला गेला. चेंडू खाली शतरक्षक येतोय. कव्हर पॉइंट मध्ये फटका फसला गेला. इथे मात्र सूरज बॅक टू डगआउट. त्यानंतर वळीया सामन्यामध्ये धावफलकावर धावसंख्या स्थिर. 17 धावेवर तिसरा गडी बाद करण्यात यश आलं. सूरज बाद झाला. त्यानंतर 5 क्रमांकाचा नवीन फलंदाज मैदानात स्ट्राईक वर असेल. ज्या फलंदाजाने 1 षटकार दाखवला. 1 चेंडू स्पेस करून 6 धावा खर्च केला 300च्या स्ट्राईक रेटने. तर हरेश येतोय. हा चेंडू हरेशसाठी मात्र कव्हरेज मात्र गॅपच्या सिलेक्शन. इथून मात्र चेंडू फरार. डी पेक्षा कव्हर मध्ये चौकार. वीरेंद्र सेवागची आठवण करून देणारा हा फटका इथे मात्र पाहायला भेटला. हरेशच्या माध्यमातून उर्फ भुऱ्या. नंतर मैदानात पाहू शकता ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकला पाहू शकता सागरला. हा चेंडू आता मात्र पंचांना संधी मिळते कवायत करण्याची. इथे मात्र समांतर रेषेत दोन्ही हात. डॉट वाईड चेंडूची सांगता. खराब चेंडू. स्क्वेअर चेंडूच्या साहाय्याने धावफलकावर धाव पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या इथून मात्र ऑलगोजून 22 धावा.
हा चेंडू मात्र कलात्मक फटका आता सुद्धा कव्हर रिजन मधनं चेंडू येत आहे थर्ड मॅन मध्ये. चेंडू फरारच्या धावा धापल कव्हरच्या धावच्या मदतीने धापल कव्हर धावसंख्या इथून मात्र जबाबदारी उचलून घेतली या हरीशने चौकाराच्या मदतीने धापल कव्हर धावसंख्या 26 धावा. थँक्यू डीजे. आता मात्र कुठेतरी खरपूस समाचार तेजसच्या माध्यमातून पिटोच्या शतक हाताळलं जातं. इथे मात्र तेजसच्या माध्यमातून हा चेंडू चौकार आलाय. पुढचा चेंडू तेजसचा. हा चेंडू मात्र कलात्मक फटका आता सुद्धा चेंडू खाली शतरक्षक येतोय आपला तुंजल. इथे मात्र डी पेक्षा कव्हर मध्ये फलंदाज बाद खूप मोठा मासा गळाला. सलामीचा फलंदाज बॅक टू डग आउट हरीश. नवरा आयलाय नवरी आयली नवरा आयलाय नवरी आयली आयलाय साखरपुडा आयलाय साखरपुडा नवरा आयलाय नवरी आयली आयलाय साखरपुडा दाखवा आयलाय साखरपुडा. तर फलंदाजी मार्कावर फलंदाज 6व्या क्रमांकाचा पाहू शकता आपण संजय माफी असावी सागर आणि विजयची जोडी. इथे मात्र विजय थोडासा लेट आलाय. खूप मोठा फलंदाज असेल काही कारणास्तव मात्र धोनीच्या दिमाखाने खेळी केली जाते. इथे मात्र मनीष कोळेकर यांच्या माध्यमातून कुठेतरी फलंदाज मागे ठेवला गेला. 5 ओव्हरचा सामना होता. 2 ओव्हर मागे धापलकावर धावसंख्या 13.00 सरासरी 26 धावा धापलकावर. या रिक्वायर रनरेटची गरज होती ती मात्र धापलकावर लागली गेले. अद्याप 4 गडी बाद झाले गेलेत. मनीष कोळेकर खूप मोठा मासा गळायला लागला. हरीश त्यानंतर मिलिंद त्यानंतर सुरेश. हा चेंडू मात्र क्रॉस द लाईन खेळला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एकदा पूर्ण चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. थोडंसं त्याचं रूपांतर इथे मात्र 2 धावेमध्ये झाले गेलं. आपला तुन्न थ्रोपैकी इथे मात्र पाहायला भेटली. अचूक थ्रोपैकी इथे मात्र पाहायला भेटली 2 धावा पहिल्या चेंडूवर आल्या गेल्या. लेट आलेल्या प्रेक्षकांसाठी तमाम आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाले बनाम मानेर 2 संघामध्ये. हा चेंडू इथून मात्र पंचांशी दाद मागली जाते विजयच्या माध्यमातून. पंच अतिशय तीक्ष्ण फिरोज सर तर नकार देताना डॉट चेंडूची सांगता. डॉट चेंडूच्या साहाय्याने धावला स्थिर धापलकावर धावसंख्या 28 धाबा. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज पुन्हा एकदा विके जोशी. पुढाऱ्याचा चेंडू चुकीला माफी नसेल. इथे मात्र चेंडू फरार लॉगआउट रिजनच्या डोक्यावरनं माहिती देतोय बिग इट टू षटकार. इथे मात्र समालोचन कक्षाच्या वरती चेंडू विजयच्या माध्यमातून
विजयचं गुणगान केलं तेच कृत्य पाहायला भेटलं. इथे मात्र विजयच्या माध्यमातून खूप मोठा फलंदाज या कापरेसिद्धी पाळे संघाचा इथे मात्र षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने आपला पुढे सरकेल धापलकर धावसंख्या 34 धावा. हा चेंडू आता मात्र मॅटिट केलाय. सेम शॉट लॉंग ऑन मध्ये पुन्हा एकदा बेगिट येतोय. बिगिटच्या साह्याने धावफलक पुढे सरकेल 40 धावा धावफलकावर. विशालजी देकर विश्वजित मात्रे सुधीर कानेल बॉलर. तर यानंतर स्वयंसेवकांना विनंती असेल आपण पूर्ण ग्राउंडचा ताबा घ्यायचा, एकाच जागी बसू नये विनंती असेल. तर इथे मात्र विकीचा दुसऱ्या स्पेलमध्ये खरपूस समाचार. हा चेंडू इथे मात्र चेंडू येतोय पुन्हा एकदा लॉंग ऑन रिझन मध्ये. लॉंग ऑन आणि डीप फॉरवर्डच्या मध्ये चेंडू फरार 6 धाब्यांसाठी. बॅक टू बॅक 3 षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल धावफलकावर धावसंख्या 46 धावा. थँक्यू डीजे. खरपूस समाचार चालू आहे विकीचा. ते मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद करण्यात यश आलं. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च करतोय. त्यापेक्षा भरता चेंडू शिल्लक गॅपच्या सिलेक्शन. इथून मात्र डीप स्विस मध्ये चेंडू येतोय. चेंडू फरार 1 बाउंस चौकार. हरडी गावाने इतिहास घडतय गो आज आनंद मनाला होतय गो. हरडी गावाने इतिहास घडतय गो आज आनंद मनाला होतय गो. माझे गावाने इतिहास घडतय गो आज आनंद मनाला होतय गो. माझे गावाने इतिहास घडतय गो आज आनंद मनाला होतय गो. षटकार मारताना चौकार मारताना लोक जरा जमलाय बघावला. लोक जरा जमलाय बघावला. लोक जरा जमलाय बघावला. हरडी गावाने के पियल गाजतय गो माझे गावाने के पियल गाजतय गो. हरडी गावाने के पियल गाजतय गो माझे गावाने के पियल गाजतय गो. हरडी गावाने के पियल गाजतय गो माझे गावाने के पियल गाजतय गो. हरडी गावाने के पियल गाजतय गो माझे गावाने के पियल गाजतय गो. और ये लगा सीमा पास तेरस और देखते समय कई बार कळवे गावाचा मान तू, कळवे गावाची आन तू. पेण तालुक्याचा स्टार तू, रायगड जिल्ह्याची शान तू. गर्व नाही त्यानं केला कधी गाव देवीचं वरदान. गाव देवीचं वरदान. असा मच्छिंद्र पाटलाच्या संघात खेळतोय गोट्या बॅट्समनीर. असा मच्छिंद्र पाटलाच्या संघात खेळतोय गोट्या बॅट्समनीर. असा मच्छिंद्र पाटलाच्या संघात खेळतोय गोट्या. थँक्यू डीजे. खरपूस समाचार चालू होता. इथे मात्र विकीचा पहिला चेंडू 2 धावा, दुसरा चेंडू डॉट चेंडू, त्यानंतर 3 चेंडू लगातार षटकार आणि लास्ट चेंडू इथे मात्र चौकाराला. आणि चौकाराच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे सरकलं. 3 ओव्हर संपल्यानंतर धावफलकावर धावसंख्या इथे मात्र 50 धावा. शेवटचे 2 ओव्हर षटक शिल्लक. हा चेंडू मात्र सागरसाठी शॉर्ट पिच चेंडू होता. गुंड्यांचा वापर. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी उसळी. चेंडू मागे डॉट चेंडूची सांगता ऋषी येतोय. गोलंदाजी मार्कवर बारोडॅम इनकडनं पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी केली जाते. राईट राऊंड गोलंदाजी केली जाते. स्ट्रायकर असेल सागर, नॉन स्ट्रायकर असेल विजय. इतर मात्र सागरला करावं काय लागेल की स्ट्राईक फक्त रोटेट केली जाईल. इथे मात्र रनआउटची संधी. डायरेक्ट हिट दिला असतं तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. चुकीचं शतरक्षण पाहायला भेटलं. इथे मात्र गोलंदाज
ऋषीच्या माध्यमातून जर चेंडू हातामध्ये ठेवला असता सहजरित्या चेंडू कॅरी केला असता विकेट किपरच्या माध्यमातून, मात्र तो विकेट कॅरी करता आला असता. मात्र तसं काही घडलं नाहीये. फलंदाज इथं मात्र सुरक्षित खेळपट्टीवर सागर. सागरला जे काम करायचं होतं ते मात्र सागरने काम केलं गेलंय. एक दाबाले एका धावून आपलं स्ट्राईक रोटेट केले, एका म्हणा दाबा. हा चेंडू आता मात्र इथे मात्र हवाई सफर गगनचुंबी फटका माइट हिट पाहायला भेटतोय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू फरार आणि हा षटकार. परदेशात जाऊन त्यानं दुपारी गाजवली बाय, परदेशात जाऊन त्यानं दुपारी गाजवली बाय, परदेशात जाऊन त्यानं दुपारी गाजवली बाय, परदेशात जाऊन त्यानं दुपारी गाजवली बाय. आणि इथे मात्र चेंडू फरार बैल कव्हर पॉइंट मधनं चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या 61 आणि 61 धावा. लागतोय नेटवर्क नाही व 2G नाही व 3G लगतय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा तेच कृत्य पाहायला भेटतंय. पुन्हा एकदा चेंडू जातोय इथून मात्र डीप फॉरवर्ड मध्ये एकच धाव. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या 64 धावा इथे मात्र लागल्या जात आहेत का प्रसिद्धी पालेगाव संघाच्या 4 ओव्हर समाप्तीनंतर. Thank you, DJ. तर गोलंदाजी मार्कावर गोलंदाज स्लॉगरचं षटक फेकलं जातं. इथे मात्र हरीच्या माध्यमातून खूप महागडी गोलंदाजी केली गेली. विकीने पहिले षटक फेकलं. P1चा 15 धावा खर्च केला, 2 गडी बाद करण्यात यश आलं. त्यानंतर तेजस आला, तेजसने सुद्धा 11 धावा खर्च केल्या. P2च्या षटकात 2 गडी बाद केले. त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये विकी आला. विकीचा करपूस समाचार 24 धावा खर्च केला तिसऱ्या ओव्हरमध्ये. त्यानंतर हरीश ऋषी आला, ऋषीने 14 धावा खर्च केल्या. स्लॉगरच्या षटकात हरीश येतोय. हरीशचा पहिला चेंडू इथून मात्र विजय साठी, ज्या विजयने मात्र खूप धावा एकवटल्या गेल्यात. अद्याप विजयाच्या माध्यमातून 35 धावांचं योगदान दिले जात आहे. 5 चेंडू शिल्लक. धावफलकावर धावसंख्या स्थिर. या चेंडू नंतर 64 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा तेच कृत्य पाहायला भेटतोय. चेंडू फरार समालोचन कक्षाच्या वर्ण डीप फॉरवर्डच्या डोक्यावरनं माहिती हिट केलं जातं. बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. इथे मात्र जबाबदारी डोक्यावर उचलून घेतले का प्रसिद्धी पाले या संघाची. विजयने विजयचं विश्लेषण करायला झालं तर खूप मोठा फलंदाज आहे विजय. काही कारणास्तव धोनीच्या दिमागाने विमानेनं मनीष कोळीकर यांच्या माध्यमातून केळी केली गेली आणि तेच दिमाग मात्र आता मात्र कुठेतरी सफल झाले गेले. विजय सारखा फलंदाज मागे ठेवला. त्याच नंतर 41 धावावर खेळतोय हा विजय. ते मात्र अफलातून फटकेबाजी पाहायला भेटते.
आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या 70. अद्यापही शेवटचे 4 चेंडू शिल्लक. हरीशचा सुद्धा करपूस समाचार इथे मात्र चालू आहे. शॉट पे चेंडू चुकीला माफी नसेल. चेंडू जाईल आता मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू परार. बिगिट मॅटिट षटकार. टायगर हाय विश्वजित ठाकूर मोठ्या त्याचा लांब लांब मारतोय बाय. विश्वजित ठाकूर मोठ्या त्याचा लांब लांब मारतोय बाय. विश्वजित ठाकूर मोठ्या त्याचा लांब लांब मारतोय बाय. बँक एवढीच 49 धावावर खेळतो. एक धावेपासून लांब असेल. कौतुक असेल. श्री गणेश क्रीडा मंडळ एवे आयोजित या स्पर्धेमार्फत दुसरं अर्धशतक लावेल का? इतर मात्र विजय बघा दडपण आलाय गोलंदाजावर. इथे मात्र वाईट चेंडू फेकलाय. थोडस दडपणामध्ये सापडला गेलाय गोलंदाज. दबावामध्ये गोलंदाजी केली जाते. 49 धावावर खेळतोय कारण विजय विजयसाठी हा चेंडू. इथे मात्र डॉट चेंडूची सांग. चेंडू 49 धावावर खेळतोय. अफलातून फलंदाजी अफलातून फटकेबाजी पाहायला भेटली. धावफलक स्थिर 70 धावा धावफलकावर. इथून मात्र 70 मध्ये एकट्याच्या 49 धावा. अर्धशतक पूर्ण होईल का? इथून मात्र विजयचं कायचे चेंडू शिल्लक. हरीशचं हा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब चेंडूची सांगता इथे मात्र लागली गेली. खराब चेंडूच्या साहाय्याने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या 78 धावा. हा चेंडू इथे मात्र ऑफस्टिकचा वापर पुन्हा एकदा खूप वेगाने गोलंदाजी केली जाते. इथे मात्र शेवटचा चेंडू शिल्लक 49 धावा धावफलकावर. या मात्र एकट्या विजयच्या लागल्या गेल्यात. इथे मात्र अर्धशतक पार होईल का? 78 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अद्याप त्यानंतर 2 चेंडू निर्धाव खेळलाय. शेवटचा चेंडू. हा चेंडू इथे मात्र आता मात्र लाईन भेटली गेली. फलंदाजी मार्कवर 56 धावा एकट्याच्या. इथे मात्र जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या विजयसाठी. मात्र या षटकाराच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे सरकेल. धावफलकावर धावसंख्या 84 धावा. तोंडऱ्याचा विश्वास बॅटमन मॅच विनर झाला बाय. तोंडऱ्याचा विश्वास बॅटमन मॅच विनर झाला बाय. मी जाऊन पार मॅच विनर झाला बाय. मी जाऊन पार मॅच विनर झाला बाय. मोठा बॉलर बारी तो गोट्या. गोचा हाय बॅटमन तो छोट्या.
थँक्यू मनोज. उपस्थित लाडक्या तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा श्री गणेश हेवे संघ यांच्या वतीने सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. या मैदानामध्ये जरी कडक ऊन असलं तरी मात्र धाबांचा पाऊस पाडला गेला आहे आणि पहिला सामना असा पाहायला मिळाला. कापरी सिद्धी पाले संघाने तब्बल 84 धाबा कुठल्या आणि निश्चितच फार मोठी इमारत, उंच इमारत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अटेंड करत असताना मात्र प्रवीण जोशीला पाहतोय एक धाब्यासाठी. एक खूपच उंच इमारत या ठिकाणी पाहिली तर कापरी सिद्धी पाले संघाच्या वतीने पाहायला मिळाली आणि या इमारतीचे आर्किटेक्ट होते मिस्टर विजय कोलेकर, ज्याने 16 बॉलमध्ये 56 धाबा कुठल्या. यावेळेस मात्र बॅक टू बॉलर झेल होईल का? यस, इट इज आउट. फलंदाज बाद होतोय आणि दुसऱ्याच बॉलवरती मात्र मनीष कोलेकरने विकेट संपादन केली आहे. गुड कॅच. ज्या 84 धावा कुठल्या गेल्या त्याच्यामध्ये मात्र विजय कोळेकरने 56 धाबांचं योगदान दिलं. अतिशय चांगली ताबडतोब फलंदाजी केली आहे. सावकार षटकार दाखवले चारी बाजूला खेळत असताना आणि पांड्या जरी बाद झाला असला तरी लवकर मात्र त्याच्यानंतर त्याने सामन्याची सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आणि चांगली फलंदाजी केली आहे. बंडांचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. रवींद्रला पाहतोय हरीश आणि रवींद्र. यावेळेस मात्र प्रवीणला पाहतोय चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला येतो. एकच धाव, खराब क्षेत्ररक्षण आणि आज चौकार. यस, 4 धावा मिळाल्यात या चेंडूवरती फलंदाज रवींद्रला. विकेट किपर चिंचवली गावानं मारून फायनल घेतलाय 1 नंबर. यो संघाचा कॅप्टन हायलाय चॅप्टर. तर चौकार आलाय. मिसफील पाहायला मिळाले. फुलेन चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. मिड ऑफला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षण येतोय एकच धाबेसाठी. इथून मात्र विचार केला तर 85 धावांचं लक्ष ठेवलंय मात्र. यस, जा जा. तर 85 धाबा करायच्या. प्रत्येक षटकामध्ये 17ची सरासरी कायम ठेवायची आहे. प्रवीण सज्ज होत असताना पुलटा चेंडू होता, भिरकावून देतोय. चेंडू जातोय सीमा पलीकडे, लँड झाला षटकार आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावपळ खबरती. अनिल प्रणव संदीप भावेश कौशिक प्रवीण प्रथमेश विराट प्रमोद भाऊ गणेश सारे भगत यांच्यात जोश चक्र शर्यतीला नेऊन पूर्वी विरोधकांचा होश. काकरवालचा ड्रायव्हर बारक्या आला, बुधचा ड्रायव्हर सागर जोडीला. सातारा जिंकून आला, रायगड ठाण्याचा बादशाह झाला, साऱ्या जिल्ह्याचा फेमस झाला सुनील भगत झगडेवाला. सातारा जिंकून आला, रायगड ठाण्याचा बादशाह झाला, साऱ्या जिल्ह्याचा फेमस झाला सुनील भगत झगडेवाला.
ते खरे हो ना. भावी. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. शेवटच्या बॉलवरती षटकार आला, त्यामुळे धावसंख्या पाहायला मिळाली 13 धावा. एक फलंदाज बाद, नवीन गोलंदाज पाहतोय मैदानावरती. सागर तोरवेला पाहतोय. स्ट्राईकला रवींद्र, नॉन स्ट्राईकिंगला पाहतोय आपण प्रवीण जोशीला. यावर्षी अत्यंत इम्पॉम मध्ये असणारा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक थर्ड या सर्कलच्या बाहेर. पहिलाच बॉल पेस करायचा होता, वेगाने बॅट फिरवली होती. तो चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट लेगला चेंडू जातो एका धाबेसाठी. एक धाव मिळतोय, 14 धाबा. धापळकबरती होत असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. खूप मोठा पल्ला गाठायचा आहे तो मात्र या जय मसोबा मानेरे टीमला. यावेळेस बॅटचा पल्स करतोय, चेंडू बराच वेळ हवेत आहे, मात्र नो मॅन लँड्स मध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या मिळतील. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतो आपल्याला. 16 धावा धापळकावरती आल्या. दुसरे षटक मार्गस्थ. पाच षटकांचा सामना. पुन्हा एकदा चांगला फटका. यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या वरून, लॉंग ऑफच्या वरून षटकार टोकतोय. प्रवीणच्या बॅट मधून आलाय तो दुसरा षटकार. असा एकच भाषा मेघनाथ कोहली कोणाला घाबरेल. यावेळेस मात्र आउटसाइड ऑफस्टंपला चेंडूची पेकी केली. डॉट चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. एक एक निर्धाव चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेल टीम कापरी सिद्धी पाले संघाची. तर दुसरीकडे एकच चौकार षटकार आला तर निश्चित लगेचच धावसंख्या फ्लाय होईल. त्यामुळे आता ते मोठे फटके येणे गरजेचं असेल. हा चेंडू यावेळेस मात्र इम्प्रेस केला, हलकंसं अपील केलं होतं. अपिलामध्ये जास्त उत्साह पाहायला मिळाला आणि इथून मात्र 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकात धाबा आल्या त्या धावफलकावरती 22 धावा करायच्या होत्या. 85 आल्या त्या मात्र 2 षटकात 22 धावा. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. राजे साहेबांचा तो खास राजू पाटील आला नवास. होते चर्चा गावागावात एकच. तर 2 पॉवर प्लेची षटकं संपले. पहिल्या षटकात आल्या त्या 13 धावा, दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या. गुड बॉलिंग. आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाज पाहतोय आपण मनीष कोलेकरला. तिसरे षटक घेऊन आलाय समोर रवींद्र. पहिलाच बॉल हिटिंग करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगले स्टंपिंग पाहायला मिळतोय विजयची. तर पहिला चेंडू डॉट फेकलाय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय वेगाने. तोच फटका खेळायचा होता. 2 चेंडू डॉट गेल्यात त्यामुळे अद्याप 63 धावेची गरज आहे. पुन्हा एकदा तिसरा चेंडू फलंदाज बाद. गुड किपिंग. आणि इथून मात्र 3 चेंडू डॉट, एकही धाव नाही आहे.
थँक्यू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. 3 चेंडू बीट झालाय फलंदाज. त्याच्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये. हा चेंडू पंच वाईड चिकून करतात. आउटसाइड ऑफ स्टंप. एक चेंडू खराब फेकलाय. एक धाव मिळतो. अद्याप 62 धावेची गरज आहे. आणखीन एक डॉट चेंडू. तिसरे षटक फेकत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पंच वाईडची खूण करतात. निश्चितच चेंडू मात्र क्रीजच्या बाहेरून गेलाय. तोपर्यंत पंचांनी स्क्वेअर घोषित केला. पुढे आले. ब्लॉक होलचा चेंडू होता. बॅक टू बॉलर्स खेळण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आणि इथून मात्र सामन्यावरती मजबूत पकड निर्माण करतोय तो कापरी सिद्धी पाले संघ. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट चेंडू. गुड बॉलिंग. चला ड्रिंक्स टाली जाऊ द्या मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फक्त 24 धावा. स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुडून पडायचं की जिंकलो तर इतिहास आणि हारलो तर इतिहासच घडला पाहिजे. वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. तीच दहशत, तोच दरारा घेऊन. पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो. म्हणूनच कठीण काळात स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. सातारा रायगड ठाण्याचा बादशाह आला. सुनील भगत छकडेवाला. गीतकार राजन वेशवीकर. गायक संजय पाटील. राजन वेशवीकर. ध्वनिमुद्रण मदन पाटील. सातारा रायगडचा बादशाह आला. सुनील भगत छकडेवाला. हॅलो. तर गोलंदाज मिलिंद तोरवेला पाहतोय. 4थं षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो आपल्याला. प्रवीण जोशी समोर आहे. पहिलाच बॉल पेस करत असताना मिस्टेक झाली आहे. पांड्या दूरवरून येतोय. झेल टिपेल का मात्र नाहीये. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. यस, दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज बाद झालाय. या जिल्ह्याचा फेमस झाला सुनील भगत छकडेवाला. अनिल प्रणव संदीप भावेश कौशिक प्रवीण प्रथमेश विराट प्रमोद भाऊ गणेश सारे भगत यांच्यात जोश. चक्र शर्यतीला नेऊन पूर्वी विरोधकांचा होश. काकडवालचा ड्रायव्हर बारक्या आला. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता. लेग बायच. एक धाव पाहायला मिळतोय लेग बायच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय तो हर्षलला पाहतोय.
यावेळेस त्रिपाला फलंदाज बाद होतो एष्ट्या उद्वसचा. गुड बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथून मात्र धक्का लागलाय. टिटवाल्याचा नाव नाही झाला गणपती देव पावलंय त्याला. टिटवाल्याचा नाव नाही झाला गणपती देव पावलंय त्याला. त्याच्या नावाची चर्चा वा. नवीन फलंदाज डावकरी त्याचा मैदानामध्ये पुन्हा एक चेंडू डॉट. गुड बॉलिंग, तिची चांगली गोलंदाजी झाली आहे मी म्हणेन कापरी सिटी पाले टीमची. यावेळेस बॅटा पटका खेळतोय क्षेत्ररक्षक होते मात्र मागे सरले आणि तोपर्यंत चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. जाऊया बघायला चौकार षटकारांची आतिषबाजी होईल मैदानाला. स्पर्धा भरली क्रिकेटची, स्पर्धा भरली क्रिकेटची. आमदार चषक. यावेळेस चेंडूला खोदून काढतोय. पुन्हा एक चांगला फटका होता मात्र अडवलाय. तोपर्यंत 2 धावा घेण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. नवीन फलंदाज ऋषी मैदानामध्ये येतोय. गोलंदाज केतनला पाहतोय शेवटचं षटक. पहिलाच बॉल पेस करायचा होता. झेल खाली क्षेत्ररक्षक आणि झेल टिपलाय. फलंदाज बाद. या संघाचा हिरा फेमस हाय मनीष पांड्या कॅप्टन. 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 यावेळेस ऑफड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू बाहेरून निघून जातोय. पंच वाईड चिकून करतात. तर एकही रन नाहीये. फुलटा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू येतो. एक धाव सहजरित्याने एकवटली जाईल आणि इथून मात्र निश्चित सामना पाहतो विजयाच्या दिशेने कापरी सिटी पाले संघ.
आता मात्र चेंडू हवेत, येथून झेल टिपण्याची संधी होती, झेल सुटला जातोय. स्क्वेअर लेगला मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाही, या चेंडू जातोय डीप फाईन लेगला वेगाने 4 धावेसाठी. आणि याला मात्र डीप मिड विकेटच्या वरून भिरकावून दिलाय 6 धावासाठी. तो सामना ते गमवावा लागतोय, तो मानेरे टीमला हरकत नाहीये. आपण तर या सामन्याचा मानकरी ठरतो नो डाऊट्स, ज्याने 16 चेंडूमध्ये 56 धावा कोटल्या. विजय कोलेकर ठरला या सामन्याचा मानकरी. बेस्ट ऑफ लक.